राणे समर्थक अद्यापही राजकोट किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ आहे। मात्र 10 फुटांचा रस्ता करून देण्यात आला होता। तिथून आता महाविकास आघाडीचे नेते बाहेर पडले। थेट दृश्य आपण पाहतोय की आदित्य ठाकरे गेल्या 2 तासांपासून राजकोट किल्ल्यावर होते। मालवणमध्ये आज महाविकास आघाडीचा मोर्चा आहे आणि आता आदित्य ठाकरे 2 तासानंतर राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले। राजकोट किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। गेल्या 2 तासांपासून आदित्य ठाकरेंनी राजकोट किल्ल्यावर ठिय्या दिला होता आणि आता आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले। या 2 तासांमध्ये राजकोट किल्ल्यावर तणाव निर्माण झाला होता। पोलिसांच्या संरक्षणामध्ये या ठिकाणी आदित्य ठाकरे आता राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले। जयंत पाटील देखील त्यांच्या सोबत या ठिकाणी आहेत। तब्बल 2 तासानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले आहेत। पाऊस पडतोय, छत्री धरले कॅमेऱ्यावरती। जयंत पाटलांनी यामध्ये मध्यस्थी केलेली आहे। राणे समर्थक आणि राणेंना देखील त्यांनी तिकडे विनंती केली होती की आता नेत्यांना इथून बाहेर पडू द्या, कोणताही तणाव या ठिकाणी निर्माण होऊ नये। तर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावरून आता बाहेर पडले। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अद्यापही मुख्य द्वारापाशी। राणे समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे आता राजकोट किल्ल्यापासून काहीसे दूर आले। या किल्ल्यावरून ते बाहेर पडले। तर दुसरे दृश्य आपण पाहतोय की उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले एकत्रित पत्रकार परिषद घेत आहेत। मालवण मधल्या या राड्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद।